अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथे महिला शक्ती सेवा संस्थेच्या वतीने नुकताच एक भव्य कलश यात्रा आणि रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला। विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या संस्थेच्या कार्याची व्याप्ती, या कार्यक्रमाची भव्यता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील चिखलेश्वर महादेव मंदिरापर्यंत निघालेली ही भव्य कलश यात्रा महिला शक्तीच्या सामर्थ्याची साक्ष देत होती। धामणगाव गडी गावातून सुरू झालेली ही मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाचे आयोजन महिला शक्ती सेवा संस्थेने केले होते। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि परमपूज्य राष्ट्रीय संत बजरंगदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला। महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा अनिता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला। या संस्थेने गेल्या 7 वर्षांपासून विधवा महिलांसाठी मोठे कार्य केले आहे। देशभरात 18 लाख विधवा महिलांना पेन्शन मिळवून देण्यात संस्थेने यश मिळविले आहे। इतकंच नव्हे तर विधवा मातांसाठी पेन्शन, वीज बिल, प्रवास भत्ता आणि त्यांच्या 22 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही संस्था उचलत आहे। अमरावती जिल्ह्यात योगी अवघड पीर जगदंबनाथ गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या कार्याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे। या कलश यात्रेसोबतच रक्षाबंधन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सरपंच कुरकुरे, माजी सरपंच प्रकाश गिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण देणे हा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला। संघटनेची भूमिका फक्त महिलांच्या हक्कांसाठी नसून त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठीही कटिबद्ध आहे, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे महिला राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त इतर अनावश्यक खर्च टाळून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या। या कार्यक्रमाला महिला व महिला शक्ती संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा प्रकारे महिला शक्ती सेवा संस्थेने विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला। कलश यात्रा आणि रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश पोहोचवला। महिलांच्या हक्कांसोबत त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी घेणारी ही संस्था खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे। या प्रयत्नांचे समाजात सर्व स्तरावरून कौतुक होत आहे।